हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे घराला घरपण देणारी माणसं. आणि कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. आयुष्य हे एकदाच आहे, तर मन मारून नाही तर मन भरून जगायचं असतं. आणि दुःख तर चालूच असतात, तर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊन सामोरं जाऊन आनंदाने जगायचं असतं आणि आयुष्याच्या परीक्षेत पास व्हायचं असतं. तर हे बघा, मी टेरेसवर आली आहे आणि पाऊस पडतो आहे, पण म्हटलं वरतीच टेरेसवरती आपण व्हिडिओ काढूयात. तर हे बघा, मी तुम्हाला मागचं लिहिलं. हे बघा किती मस्त असं वातावरण झालं आणि मस्त असा पाऊस पडतोय. बघा, हे बघा, हा आहे गंगेचा व्ह्यू. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे समोर केंद्र आणि दत्ताचं मंदिर. तर मी खाली आले. पाऊस येत होता आणि खूप पाऊस डोळ्यावरती पडत होता, त्याच्यामुळे व्हिडिओ काय व्यवस्थित येत नव्हता. तर जो काय आहे काढलेला व्हिडिओ मी तो तुमच्यासोबत शेअर करेलच थोड्या वेळात. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर तुम्हाला, तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर ही चतुर्थी, संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला शुभेच्छा. तर तुमच्याही आयुष्यामध्ये आनंद येवो, भरभराटी येवो, हीच श्री इच्छा चरणी प्रार्थना. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही म्हणत असाल की 3-4 दिवस झाले तुम्ही व्हिडिओ का टाकला नाही. तर व्हिडिओ न टाकण्यामागचे 2 रिझन आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण बघा. आत्ताच माझं सर्व काम आवरलेलं आहे. आता वाजलेले आहेत 2:45 आणि म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्यात. सोहम 3:30पर्यंत येतो आणि आज चतुर्थी आहे. तर मला, पप्पांना आणि सोहमच्या पप्पांना, आम्हाला तिघांना चतुर्थी आहे. आणि आजी, बाबा आणि मम्मी ह्या तिघांना चतुर्थी नाही आहे. म्हणजे बाबा तर आजारीच आहे, आजी धरत नाही आणि मम्मींना तर खूप सारे गोळ्या औषध आहे. जसं की त्यांना पार्किन्सन्स आहे, कंपवात, जो मोस्टली वर्षाच्या 60वीनंतर होत असतो, तो मम्मींना आधी झाला. तर म्हणजे लवकर झालेला आहे. तर त्यांना दिवसातून 12-1 गोळ्या असतात, तर शक्यतो त्या उपवास करत नाही. मग त्यांच्यासाठी मी मस्त असे धिरडे बनवले होते डाळीच्या पिठाचे. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करा. जर जास्तीत जास्त कमेंट आल्या तर मी रेसिपी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि त्याचबरोबर आज आम्ही गिरणी लावली होती. गिरणी म्हणजे की जी घरी असते छोटी, कुणाकुणाकडे तिला घरघंटी म्हणतात. 1 मिनटं मी तुम्हाला ती दाखवते. बघा, ही अशी आहे, ही आमची छोटीशी गिरणी. ती थोडीशी गरम असल्यामुळे मी तिच्यामध्ये थोडा ओढणी वगैरे टाकली आहे, तिचं थोडी गार होण्यासाठी. आणि तिचं झाकण पण उघडं ठेवलं आहे. हे असं तिचं झाकण आहे. आणि ही आहे आमची छोटीशी गिरणी. तर जसं की मी तुम्हाला आत्ता दाखवलं, तर गिरणीचं पण सगळं काम माझं आवरलं होतं. म्हणजे मम्मींनी मला खूप सारी मदत केली, पण शेवटचं राहिलेलं थोडंसं मी आवरलं. आणि म्हटलं चला आज तुमच्यासोबत व्हिडिओ काढूया. तर सोहम गेला आहे स्कूलला, तो येईल थोड्या वेळात. सोहमचे बाबा, म्हणजे सोहमचे आजोबा पण ऑफिसला गेले आणि सोहमच्या पप्पांचं वरती काम चालू आहे. तर आत्ताच फराळाचं केलं. फराळाचं म्हणजे मी खीर बनवली होती साबुदाण्याची. पप्पा तर आमचे काही खात नाही, त्यांना खिचडीने त्रास होतो पोटाला. तर ते राजगिऱ्याचा लाडू आणि दूध खाऊन गेलेत. म्हणजे की लाडूमध्ये दूध टाकायचं तसं त्यांना आवडतं, तर ते खाऊन गेलेत आणि मी खीर खाल्ली. तर आत्ताच आवरलं. म्हटलं चला तुमच्याशी थोड्या गप्पा मारूया. तर सोहमला पण मी धिरडा आणि पोळी दिली आहे. तसं तर तो कधी टिफिन मागे आणत नाही, कारण की टिफिन मागे आणण्याच्या आधीच मी त्याला सांगितलेलं असतं की जर आज तू टिफिन फिनिश केला नाही तर हाच टिफिन मी फ्रीजमध्ये ठेवून उद्या तुला देईल. तर त्या धाकाने तो सगळा टिफिन फिनिश करतो. म्हणजे तसं तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तो सर्वच खातो. त्याला बाहेरच्या वस्तू आवडत नाही. मोस्टली म्हणजे हॉटेलचे प्रकार तो खात नाही. आणि त्यातलं त्याला चॉकलेट, आईस्क्रीम हे देखील आवडत नाही. तो खूप रेअर खातो त्या गोष्टी.
कधीतरी त्याची इच्छा झाली तर तो खातो, आपण म्हटलं तरी तो खात नाही. आणि टिफिन म्हणजे जेवणाचं पण त्याचं असं काही नाही आहे, तो त्याला कुठलीही भाजी द्या तो सगळं खातो. परंतु बाय चान्स एखाद्या वेळेला जर त्याने टिफिन मागे आणला, म्हणजे मला माहिती आहे आता त्याला काय आवडतं, तर एखादी गोष्ट मी त्याला दिली आणि मला माहिती की तो खाणार नाही, त्यासाठी मी त्याला आधीच सांगते. आणि हे असं सांगण्यामागे माझ्या दोन रिझन आहे की मी त्याला असं का सांगते. तर माझं पहिलं रिझन असं आहे की असं सांगितल्यामुळे तो घाबरतो आणि टिफिन सगळा फिनिश करतो. आणि दुसरी गोष्ट काय की त्याला मी सांगते की हे जे आहे हे तू खाणार नाही तर हे अन्न वाया जाईल, आणि अन्न वाया घालवणं चांगली गोष्ट नाही आहे. की गरीब लोकांना हे मिळत नाही आणि आपल्याला हे सगळं देवाच्या आशीर्वाद आणि कृपेने मिळालं आहे, तर आपण त्याचा नाश करायचा नसतो. आपल्याला का आवडू अगर ना आवडू, आपण ह्या गोष्टी म्हणजे आवडून अगर ना आवडू पण आपण खायच्या असतात, जे आपल्या शरीरासाठी पण हेल्दी असतात. तर त्याचं असं आहे की एखादी गोष्ट जर आपण त्याला सांगितली तर तो पूर्णपणे ती गोष्ट लक्षात ठेवतो आणि त्याला पुन्हा एकदा सांगण्याची गरज येत नाही. तर असं सांगण्यामागचं कारण काय की आपण जसं वागू, आपण जसं बोलू, आपण जसं सांगू तसंच मुलांवरती परिणाम होत असतो आणि तसंच ते वागत असतात. तर सोहमच्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की जो त्या माझ्या बघेल आणि तो तशाच करेल. जर तुम्हाला सांगायचं एक्झाम्पल द्यायचंच ठरलं तर माझ्या सासूबाई आहेत, तर त्या आजारी असतील तर तो असं त्यांना सांगतो की बस तुला बरं नाही आहे ना, हे का की मी त्यांना म्हणत असते की बसा तुम्हाला बरं नाही आहे. किंवा मग खाली बाबा आहेत, आजी आहेत, त्यांचं काही दुखत असेल तर तो लगेच पटकन सांगायला येणार की मम्मा आज आईला असं होतं आहे, मम्मा आज बाबांना तसं होतं आहे. हे का की ही मुलं आपलं अनुकरण करतात आणि जसं मोठे वागतात बोलतात तसंच लहान मुलं करतात. म्हणून मग मी सोहमला त्या गोष्टी शिकवते ज्या त्याच्या पटकन लक्षात राहतील आणि तो लक्षात पण सगळं ठेवतो. आणि त्याचा त्रासही काही नाही आहे. तो सकाळी 7:15 स्कूलला जातो आणि 3:30ला तो घरी येतो. घरी आल्यानंतर तो त्याचा टी व्ही वगैरे होमवर्क सगळं करतो. म्हणजे मला त्याच्याजवळ बसायला लागतं पण तो करतो. तर बसलीच आहे तुमच्यासोबत गप्पा मारायच्या म्हणून हा विषय निघाला, तर मी तुम्हाला हे सांगितलं. हे आता आज मला असं वाटेल की मुलाचं कौतुक करते तर मी कौतुक वगैरे करत नाही, एक आपला विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर आणखी एक गोष्ट की मी माझे शॉर्ट आणि लाँग व्हिडिओ बघत आहे, तर त्याच्यामध्ये व्ह्यूज तर खूप जात आहेत परंतु तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात. जसं की मी तुम्हाला आधी पण तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मी ह्या गोष्टीमध्ये सध्या मी नवीन आहे, परंतु मी हे पैसे कमावण्यासाठी वगैरे ह्या गोष्टी करत नाही आहे. मला ही आवड आहे म्हणून मी ह्या गोष्टी करते. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत नसतील किंवा माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे मला सांगू शकताय. कारण की आयुष्यामध्ये जो चुकतो तो शिकतो आणि चुकीतूनच माणूस शिकतो. आणि जसं मम्मी पप्पा आजी बाबा सोहमचे पप्पा ही माझी फॅमिली आहे, तसेच तुम्ही पण माझी फॅमिली आहात. आणि फॅमिलीमध्ये जर चुका झाल्या तर ती सांगण्याची, चूक सुधारवण्याची पण संधी दिली गेली पाहिजे. तर त्याच पद्धतीने तुम्ही माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि मी नक्कीच माझी चूक सुधारवण्याचा प्रयत्न करेल. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 45 सबस्क्रायबर म्हणजे काहीच नाही आहे. तर तुम्ही प्लीज मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला असतील माझ्याकडून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अपेक्षित आहे किंवा कसे व्हिडिओ तुम्हाला बघायचे हे पण तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. आता मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ 3-4 दिवसापासून व्हिडिओ न टाकण्यामागचं पहिलं रिझन हेच होतं की मन कुठेतरी नाराज होतं की आपण व्हिडिओ तर टाकतोय, बघणारे म्हणजे तुम्ही ही फॅमिली बघती तर आहे, व्ह्यूज तर खूप जात आहेत पण कोणी सबस्क्राईबच करत नाही आहे. तर मग कसं करणार, आपलं काहीतरी चुकत असेल, कुणाला व्हिडिओ आवडत नसतील, त्यामुळे मन नाराज व्हायचं आणि कुठेतरी करू पण वाटायचं आणि नाही पण करू वाटायचं. म्हणून पण मी केलं नाही, हे एक रिझन होतं. आणि दुसरं रिझन होतं की सोहमचे पप्पा आहेत, त्यांची 4-5 दिवसापासून तब्येत बिघडलेली आहे. त्यांना गॅसेस होत आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांना ताप पण येतो आहे, खूप थंडी वाजून येते आहे. डॉक्टरकडे जाऊन आलो आम्ही. डॉक्टरांनी सांगितलं काही नाही, ॲसिडिटीचाच प्रकार आहे. परंतु आता हे बाहेर थोडंसं पाऊस पडतो आहे, थोडं बाहेर जाण्यात येतं, त्यामुळे केस वगैरे ओले झाले असतील, अंगही भिजतं ओलं पावसाने, त्यामुळे देखील त्यांना ताप आणि सर्दी झाली असेल.
तर आता सध्या त्यांना बरं आहे. डॉक्टरकडे जाऊन आले, इंजेक्शन वगैरे घेऊन आले, औषधं पण चालू आहेत आणि पोटाचं पण हळूहळू थोडं होईल. ते आम्ही जरा बाहेर गेलो होतो, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील आम्ही देवाला, तर तिथे काहीतरी खराब खाण्यात आलं असेल, त्यामुळे पण त्यांना पोटाला त्रास होत असेल. जास्त प्रमाणात गॅसेस होतात आणि खूप सारे ढेकर येतात त्यांना, त्यामुळे पण काही असं व्हिडिओ करण्याची आणि टाकण्याची इच्छा होत नव्हती. आज बसले होते, म्हटलं चला आज हा लाँग व्हिडिओ तरी शेअर करूयात सगळ्यांना तुमच्यापर्यंत आणि सांगूयात तुम्हाला की व्हिडिओ न टाकण्यामागचे कारण. तर हीच पहिली आणि शेवटची विनंती असेल तुम्हाला की प्लीज 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 माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि माझं काही चुकत असेल तर मला नक्की तुम्ही सांगा, मी माझी चूक सुधारवण्याचा प्रयत्न करेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.